Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer from TKT Yeshwantrao Chavan Polytechnic. बाळांनो आपण प्रॅक्टिकल चालू केलेले आहेत आणि त्या प्रॅक्टिकलमधले आपले आता 2 प्रॅक्टिकल्स कंप्लीट झालेले आहेत. तर प्रॅक्टिकल नंबर 3 आज आपण बघणार आहोत. तर जो प्रॅक्टिकल नंबर 3 आहे डिझाइन ER डायग्राम अँड नॉर्मलाइज डेटाबेस. तर आपण ER डायग्राम म्हणजे काय थेअरीमध्ये आपण शिकलेलो आहोतच आणि नॉर्मलाइज म्हणजे काय ही सुद्धा आपण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. तर प्रॅक्टिकल नंबर 3 मध्ये हा दिस इज द स्टडी एक्सपेरिमेंट. याच्यावरती तुम्हाला परफॉर्म काही करायचं नाही आहे, तर तो तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचा आहे की प्रॅक्टिकल नंबर 3 तुम्हाला जो आहे तो ER डायग्राम आणि नॉर्मलाइज कशा पद्धतीनं करायचं. तर याच्यासाठी तुम्हाला हा स्टडी एक्सपेरिमेंट आहे. तर आपण परत एकदा बाळांनो ER डायग्राम म्हणजे काय आणि नॉर्मलाइज म्हणजे काय आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरती दिलेली एक्झरसाइज तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. तर बाळांनो तुम्हाला ER डायग्राम म्हणजे काय माहिती आहे. ER डायग्राम म्हणजेच काय एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. म्हणजेच तुम्हाला डेटाबेसमध्ये तुम्हाला रिलेशनशिप रिप्रेझेंट करायचे असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे कॉम्पोनंट्स तुम्ही यूज करून काय करणार आहात ती डायग्राम रिप्रेझेंट करणार आहात. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कॉम्पोनंट्स ऑफ दी ER मॉडेल हे माहीत असले पाहिजेत. तर फर्स्ट कॉम्पोनंट जो आहे तो रेक्टँगल आहे. त्याच्यामध्ये त्याला आपण तो रिप्रेझेंट कशासाठी यूज करतो सेट ऑफ दी एंटिटी. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळ पेशंट किंवा एखादे वेगवेगळे डॉक्टर्स हे जे दाखवायचे असतील तर तुम्हाला त्या दोघांच्या मध्ये रिलेशनशिप दाखवायचे असेल तर तुम्हाला पेशंट आणि डॉक्टर हे 2 एंटिटीज दाखवायला लागणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही एंटिटी हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता. त्यानंतर तुम्हाला वीक एंटिटीसाठी डबल रेक्टँगल वापरायचा आहे. त्यानंतर थर्ड आहे ॲट्रिब्यूट्स म्हणजे तुमचे ते आता टेबलमध्ये किती फील्ड्स असणार आहेत. म्हणजे तुम्हाला पेशंट ID असणार, पेशंट नेम असणार, पेशंट ॲड्रेस असणार. दीज आर दी ॲट्रिब्यूट्स आणि रिप्रेझेंटेड बाय युजिंग ओव्हल. त्यानंतर मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स. डबल ओव्हल आहे का इथं दिसतो तुम्हाला. तर एकापेक्षा मल्टी व्हॅल्यूड म्हणजे एका ॲट्रिब्यूटला एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज असू शकतात. तर अशा ॲट्रिब्यूटला आपण काय म्हणतो मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे सेट ऑफ दी रिलेशनशिप. तर तुम्हाला डॉक्टर आणि पेशंटमध्ये रिलेशनशिप्स दाखवायचं असेल तर तुम्ही डायमंड यूज करू शकता. त्यानंतर डिराइव्ड ॲट्रिब्यूट म्हणजेच काय एका ॲट्रिब्यूटपासून दुसरा ॲट्रिब्यूट नवीन तयार केला असेल तर त्या ॲट्रिब्यूटला आपण काय म्हणू शकतो डिराइव्ड ॲट्रिब्यूट आणि तो डॅशेड ओव्हलने तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर सेट ऑफ दी वीक एंटिटी तुम्हाला दाखवायची असेल तर डबल डायमंड तुम्ही ड्रॉ करू शकता. त्यानंतर आता फॉर एक्झाम्पल एका टेबलमध्ये तुम्ही एक प्रायमरी की म्हणजे आता टेबलचं तुम्हाला ER डायग्राम रिप्रेझेंट करायचे आणि त्याच्यामध्ये प्रायमरी की तुम्हाला मेन्शन करायचे असेल. फॉर एक्झाम्पल रोल नंबर ही प्रायमरी की आहे तर त्या रोल नंबरच्या ॲट्रिब्यूटला तुम्ही काय करू शकता अंडरलाईन करू शकता. तेव्हा ती काय कन्सिडर केली जाते प्रायमरी की. सो ते ॲट्रिब्यूट या सिम्बॉलमध्ये अंडरलाईन करा तेव्हा तुम्ही ती ॲज अ प्रायमरी की कन्सिडर केली जाते किंवा तो ॲट्रिब्यूट प्रायमरी की ॲट्रिब्यूट असू शकतो. त्यानंतर डायमंड आणि रेक्टँगलमध्ये तुम्हाला रिलेशनशिप दाखवायचं असेल की फुल्ली पार्टिसिपेशन दाखवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं डायमंड आणि रेक्टँगलमध्ये तुम्ही 2 लाईन्स तुम्ही कनेक्ट करून रिलेशनशिप ड्रॉ करू शकता. त्यानंतर वीक एंटिटी जसं आपण प्रायमरी की ॲट्रिब्यूट बघितलं ना तर वीक एंटिटी ॲट्रिब्यूट तुम्हाला बघायचे आहे. वीक म्हणजेच काय की तुम्हाला वीक एंटिटी ॲट्रिब्यूट आणि स्ट्रॉंग एंटिटी ॲट्रिब्यूटचे टाइप्स तुम्हाला मी एक्सप्लेन केले होते. त्याच पद्धतीनं तो वीक एंटिटी ॲट्रिब्यूट तुम्हाला त्या एखाद्या डायग्राम मध्ये दाखवायचं असेल. म्हणजे वीक एंटिटी म्हणजेच काय विच इज डिपेंड ऑन दी ऑन अनादर एंटिटी म्हणजे ती दुसऱ्या एंटिटीवरती डिपेंड आहे किंवा त्याला आपण वीक एंटिटी म्हणू शकतो. स्ट्रॉंग एंटिटी म्हणजेच काय तर डज नॉट डिपेंड ऑन दी अनादर एंटिटी त्याला आपण काय म्हणतो स्ट्रॉंग एंटिटी म्हणतो. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचे आहे. स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे ऑलवेज ॲज अ प्रायमरी की. स्ट्रॉंग एंटिटीमध्ये काय असते प्रायमरी की असते पण वीक एंटिटीमध्ये प्रायमरी की नसते. इट डज नॉट हॅव अ प्रायमरी की ऑन वीक एंटिटी सेट. त्याच्यामध्ये युनिकली की सुद्धा आपण यूज करू शकतो. ह्या पद्धतीने तुम्हाला वीक एंटिटी दाखवायची असेल तर तुम्ही ॲट्रिब्यूटमध्ये तुम्ही डॅशड लाईन ड्रॉ करून वीक एंटिटी दाखवू शकता. त्यानंतर आता इथं डायग्राम आहे बघा. स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम मी एक डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्या डेटाबेसमध्ये एंटिटीज किती आहेत तर स्टुडंट एक एंटिटी आहे, त्यानंतर कोर्स एक एंटिटी आहे आणि त्यानंतर लॉग इन तुमचे हे 3 तुमचे एंटिटीज आहेत. त्याच्यामध्ये बघा स्टुडंटचे ॲट्रिब्यूट्स किती आहेत रोल नंबर आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ग्रेड आहे. तर रोल नंबरला अंडरलाईन केलं सो इट इज द प्रायमरी की. आणि लॉग इनमध्ये तुम्हाला ID आणि पासवर्ड ID हा कंपल्सरी असणार आणि युनिक असणार. सो ID ला काय केलेलं आहे प्रायमरी की असाइन केलेले आहे. आणि या दोघांच्या मध्ये
सिंगल लाईन काढलेली आहे म्हणजे फुली पार्टिसिपेटेड आहे आणि त्याच्यामध्ये कोर्सला 3 ॲट्रिब्यूट्स दाखवले आहे. कोर्स आयडी, सी नेम आणि ड्युरेशन. सी आयडी मीन्स कोर्स आयडी. सो सी आयडी इज द कॉमन, सो युनिक असणार आहे. सो दिस इज द प्रायमरी की. आणि अशा पद्धतीनं स्टुडंट आणि या लॉग इनमध्ये सुद्धा रिलेशनशिप दाखवलेलं आहे. सो फुल्ली पार्टिसिपेटेड दाखवलेलं आहे. तर या पद्धतीनं तुमच्या लक्षात येऊ शकतं की 3 एंटिटीज आहे, स्टुडंट, कोर्स आणि लॉग इन, आणि तिचे प्रत्येकाचे वेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत आणि अंडरलाईन केलेलं आहे. सो इट इज द युजर आयडी, रोल नंबर आणि सी आयडी इज द प्रायमरी की. तर बाळांनो, ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. ॲट्रिब्यूट्स कॅन बी डिफाइन्ड एज द प्रॉपर्टीज ऑफ एंटिटी दॅट डिस्क्राइब्स दी एंटिटीज. म्हणजेच काय, त्या कॉलममध्ये कोणत्या प्रकारच्या व्हॅल्यूज आहेत हे ॲट्रिब्यूट काय करतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी सगळ्यांचे स्टुडंटचे नेम ऍड केलेले आहेत. मग नेम म्हणजे काय, स्टूड नेम. सो स्टूड नेम इंडिकेट्स दी नेम ऑफ दी स्टुडंट. तर त्या पद्धतीनं आपण ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय सांगू शकतो की ह्याच्यामध्ये जो डेटा स्टोअर केलेला आहे तो नेम आहे की आयडी आहे की पर्सेंटेज आहे ते इंडिकेट्स करतात. तर त्याच्यामध्ये 4 टाईपचे ॲट्रिब्यूट्स आहेत. सिंपल ॲट्रिब्यूट आहे, कॉम्पोजिट ॲट्रिब्यूट आहे, त्यानंतर सिंगल व्हॅल्यू आणि मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स. सिंपल म्हणजे काय, रेग्युलर ॲट्रिब्यूट्स. कॉम्पोजिट्स म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त ॲट्रिब्यूट्स आपण एकत्र केले असतील तर त्याला कॉम्पोजिट ॲट्रिब्यूट्स असं म्हणू शकतो. त्यानंतर सिंगल व्हॅल्यू म्हणजे काय, एकच व्हॅल्यू असेल तर त्याला सिंगल व्हॅल्यू, आणि मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर मल्टिपल व्हॅल्यू. आणि डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स म्हणजेच काय की एका ॲट्रिब्यूट पासून आपण नवीन दुसरा ॲट्रिब्यूट तयार केला असेल तर डिराइव्ड. सिंपल म्हणजे तुमचा सिंपल ॲट्रिब्यूट असू शकतो. कॉम्पोजिट म्हणजे बघा, ज्याच्यामध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मिडल नेम हे 3 ॲट्रिब्यूट्स आपण असतात तेव्हा त्याला आपण कॉम्पोजिट ॲट्रिब्यूट्स असं म्हणू शकतो. आणि सिंगल व्हॅल्यू म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एकच व्हॅल्यू असेल तर त्याला सिंगल व्हॅल्यू. आणि मल्टिपल व्हॅल्यूज म्हणजे एकापेक्षा जास्त. आता फॉर एक्झाम्पल फोन नंबर एकापेक्षा जास्त असू शकतात, 2-3 आपल्याकडे नंबर असू शकतात, तर त्याला म्हणू शकतो मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स. आणि त्यानंतर डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स. डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स म्हणजेच काय, एका ॲट्रिब्यूट्सपासून म्हणजे आपण एकापेक्षा जास्त ॲट्रिब्यूट्स तयार केले जातील. म्हणजे बर्थ डेटपासून आपण एज तयार करू शकतो ना, किती एज कॅल्क्युलेट करू शकतो. या पद्धतीने त्याला आपण डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स आपण म्हणू शकतो. आता त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 3 मध्ये बघा आपण काय काय बघणार होतो की ER डायग्राम. ER डायग्राम म्हणजे काय आपण बघितले. आता नॉर्मलाइज म्हणजे काय तुम्हाला मी शिकवलेलं होतं. नॉर्मलायझेशन म्हणजेच काय, इज द मल्टी स्टेप प्रोसेस. इट क्रिएट्स दी स्मॉलर टेबल फ्रॉम लॉंगर. म्हणजेच काय, मोठा जितका टेबल असतो त्याच्यापासून आपण लहान टेबल तयार करायचा असतो, त्याला काय म्हणायचं आपण, नॉर्मलायझेशन. त्याच्यामध्ये सुद्धा हा स्टडीज आहे. तुम्ही जेव्हा एखादा डेटाबेस मोठा तयार करणार असता त्याच्यासाठी तुम्ही जो डेटाबेस तयार करणार त्याचं तुम्ही काय करता, एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करता किंवा ER डायग्राम ड्रॉ करता. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं ना की किती टेबल्स तयार करायचे आहेत. त्या टेबलमध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन अप्लाय करून तुम्ही लार्ज टेबलचं तुम्ही काय करू शकता, स्मॉल टेबलमध्ये डिवायडेशन करू शकता. सो दिस इज द स्टडी एक्सपेरिमेंट. तर नॉर्मलायझेशनचे सुद्धा 3 टाईप्स आहेत. फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म आणि थर्ड नॉर्मल फॉर्म. फर्स्ट नॉर्मल फॉर्म हॅव्हिंग अ युनिक व्हॅल्यूज, नो रिपीटिंग ग्रुप्स. सेकंड नॉर्मल फॉर्म having a unique values, no repeating groups, no partial dependency. आणि थर्ड नॉर्मल फॉर्म्स सेम लाईक अ सेकंड नॉर्मल फॉर्म हॅव्हिंग अ ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. म्हणजे फर्स्ट पेक्षा जास्त कॉम्प्लेक्सिटी सेकंड मध्ये असते, सेकंड पेक्षा जास्त थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये आपण करू शकतो. तर आता इथं फॉर एक्झाम्पल मी घेतलेलेच आहेत. तर बघा फॉर एक्झाम्पल इथं एक टेबल आहे आणि ह्या टेबलमध्ये कॅटेगरी आयडी आहे, नेम आहे कॅटेगरी, आणि ते लँग्वेज आहे. तर सी प्रोग्रॅमिंगची कॅटेगरी नेम काय आहे, प्रोग्रॅमिंग. आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस आहे, C, VB आणि जावा. आणि C_SCR मध्ये दिस इज अ स्क्रिप्टिंग. नेम ऑफ दी कॅटेगरी काय आहे, स्क्रिप्टिंग. आणि त्याच्यामध्ये लँग्वेजेस आहे जावा स्क्रिप्ट आहे, PHP आणि HTML. त्यानंतर आता तुम्ही जेव्हा इथं बघा ह्याच्यावरती जर तुम्ही हा जो टेबल आहे तर सी कॅटेगरी आयडी जे आहे, CPRGचे, प्रोग्रॅमिंगचे, C पण आहे, VB पण आहे आणि जावा. इथं तुम्ही 3 रोज सेपरेट करू शकता. इथं केलेलं आहेत बघा, बाय अप्लाइंग 1NF. तर आयडी 3 आलेले आहेत, CPRG, CPRG आणि C_PRG. नेम सुद्धा प्रोग्रॅमिंग आणि पहिल्यांदा कोणती येणार, लँग्वेज C येणार, नंतर VB आणि नंतर जावा. तसेच सेम स्क्रिप्टिंगचे सुद्धा 3 येणार, जावा स्क्रिप्ट, PHP आणि HTML. त्याची जे काही कॅटेगरी आयडी आहे ती कॅटेगरी 3 येणार. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इथं प्रोग्रॅमिंग कॅटेगरी नेम असणाऱ्याचे 3 लँग्वेजेस आहेत आणि स्क्रिप्टिंग असणाऱ्याचे 3 लँग्वेजेस आहेत, किंवा आयडी C_PRGचे 3 लँग्वेजेस आहेत आणि आयडी C_SCRचे 3 लँग्वेजेस आहेत. अशा पद्धतीनं फर्स्ट नॉर्मल फॉर्म तुम्ही क्रिएट करू शकता. त्यानंतर सेकंड नॉर्मल फॉर्म आहे बघा. सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, याच्यामध्ये प्राईम आणि नॉन प्राईम ही कन्सेप्ट आहे. प्राईम म्हणजेच काय, ॲट्रिब्यूट विच इज अ पार्ट ऑफ प्राईम की, ज्याच्यामध्ये प्रायमरी की असते. नॉन प्राईम म्हणजेच काय, विच इज नॉट अ प्रायमरी की.
तर बाळांनो इथे एक तुम्हाला प्रोजेक्ट टेबल दिलेलं आहे, स्टुडंट प्रोजेक्ट, स्टुडंट अंडरस्कोर प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये आयडी आहे, प्रोजेक्ट आयडी आहे, नेम आहे आणि प्रोजेक्ट नेम. तर 3 आयडी आहेत, 3 प्रोजेक्ट आयडी आहेत, 3 स्टुडंट नेम आहेत आणि 3 प्रोजेक्ट नेम आहेत. तर ह्याच्यामध्ये सेकंड नॉर्मल फॉर्म करायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 सेपरेट टेबल केल्यानंतर इथं बघायला बाळांनो लक्षात आपल्या इथं की आयडी वरून सुद्धा आपल्याला प्रोजेक्ट नेम कळू शकतं आणि प्रोजेक्ट आयडी वरून सुद्धा आपल्याला प्रोजेक्ट नेम कळू शकतो. स्टूड आयडी वरून प्रोजेक्ट नेम आणि स्टूड नेम कळू शकतं, प्रोजेक्ट आयडी वरून सुद्धा स्टूड नेम आणि प्रोजेक्ट करू शकतो. त्यामुळे आपण इथे 2 टेबल्स तयार करू शकतो, स्टूड आयडी, स्टूड नेम आणि प्रोजेक्ट नेम. आणि रिमेनिंग जो राहतो प्रोजेक्ट आयडी आणि प्रोजेक्ट नेम, म्हणजे एक स्टुडंट टेबल तयार करू शकतो आणि सेकंड अनदर प्रोजेक्ट टेबल सुद्धा आपण तयार करू शकतो. आणि त्यानंतर थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, सेकंड नॉर्मल फॉर्मपेक्षा पण जास्त काहीतरी नॉर्मलायझेशन करायचं आहे. म्हणजेच काय, इट इज द इनिशियली द डिझाईन मस्ट बी इन सेकंड नॉर्मल फॉर्म. आणि याच्यामध्ये नो प्राईम ॲट्रिब्यूट शुड बी ट्रान्झिटिव्हली डिपेंडंट ऑन प्रायमरी की. आता इथे बघा बाळांनो, एक टेबल दिलेलं आहे स्टुडंट डिटेल्समध्ये. ह्याच्यामध्ये 4 कॉलम्स आहेत, आयडी आहे, नेम आहे, सिटी आहे आणि झिप आहे. बाळांनो एक सिंपल टेबल सुद्धा आपण तयार करू शकतो आयडी, नेम आणि सिटीचा. कारण झिपच्या कोडवरून आपल्याला सिटी माहीत होऊ शकते किंवा सिटीवरून आपल्याला झिप कोड सुद्धा माहीत होऊ शकतो, बरोबर. माहीत सुद्धा 2 टेबल्स तयार होऊ शकतात, आयडी, नेम आणि सिटी. म्हणजे स्टुडंट डिटेल्स हा टेबल तयार होऊ शकतो. आणि अनदर टेबल आहे सिटी डिटेल्स, ज्याच्यामध्ये सिटी आणि त्याचा झिप कोड. इथं बघा स्टुडंट डेटा काय काय येणार, आयडी, नेम आणि सिटी. आणि अनदर टेबल तयार केला झिप आणि सिटी. अशा पद्धतीने आपण सिंपल फॉर्ममध्ये टेबल्स तयार करून घेऊ शकतो. हे इझिली आपण स्वतः तयार करायचे असतात आणि या पद्धतीने डेटाबेस क्रिएट करायचा असतो. सो त्याच्यामुळे हा स्टडी एक्सपेरिमेंट आहे. आता ह्याच्यावरती दिलेले जे एक्सरसाइज आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. तर मल्टीव्हॅल्यूडसाठी आणि डिराइव्हसाठी कोणते नोटेशन्स आहे, स्ट्रॉंग आणि वीक एंटिटीसाठी कोणते नोटेशन्स वापरू शकतो, त्यानंतर डिफरन्स काय आहे स्ट्रॉंग आणि वीक एंटिटीमध्ये. त्यानंतर इथं एक इमेज दिलेली आहे आणि या इमेजवरून तुम्हाला काय काय आयडेंटिफाय करायचं आहे की डिराइव्हड ॲट्रिब्यूट कोणता आहे, मल्टीव्हॅल्यूड ॲट्रिब्यूट कोणता आहे आणि प्रायमरी की आणि फॉरेन की कोणती आहे. हे तुम्ही एक्सरसाइज स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. तर बाळांनो आजचे एक्सपेरिमेंट हा स्टडी रिलेटेड आहे. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या स्टडी रिलेटेड जो एक्सपेरिमेंट आहे तो तुमच्या लक्षात येणार आहे. कारण याच्यावरती सुद्धा आपण दिलेले थेरीची जी काही कन्सेप्ट आहे ती आपण एकदा बघितलेली आहे. तर बाळांनो आजच्या याच्यावरती दिलेले एक्सरसाइज स्वतः सॉल्व्ह करून बघा. थँक्यू.